नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनाही त्यांचे पक्ष फोडून आपल्यासोबत सत्तेत घेणारे फडणवीस हे आज मात्र अडचणीत आल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. कारण जरांगे पाटील हे मुंबईमध्ये 2 दिवस झाले आपलं आंदोलन करतायत आणि लाखोंचा नव्हे तर कोट्यवधी मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. त्या ठिकाणी अनेक हाल अपेष्टा मराठा आंदोलक सहन करतायत, परंतु जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, जरांगे पाटील आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही या विषयावर ते ठाम आहेत. दुसरा भाग असा आहे की आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पोहोचूच नये यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांनी वाशी या ठिकाणी जरांगे पाटलांचा आलेला विराट मोर्चा थांबवला होता. त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली. त्यांच्या ज्या मागण्या होत्या, जे काही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती, त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिले. आधी सूचनाही त्यांनी सगळे सोयरीची त्यांच्या हातामध्ये दिली आणि त्यानंतर त्यांच्या मागण्यावरती एकनाथराव शिंदे यांनी कामही केलं. कारण न्यायमूर्ती शिंदे समिती त्यांनी स्थापन केली, तिलाही कालमर्यादा वाढवून दिली, अनेक नोंदी शोधल्या, व्हॅलिडिटीच्या संदर्भात सुद्धा भूमिका घेतली, अनेक कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधण्याच्या संदर्भात सुद्धा भूमिका घेतली होती. परंतु वाशी या ठिकाणी जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्याच्या भूमिकेतनं एकनाथ शिंदे हे आले होते असं समजतंय. परंतु त्या ठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना रोखलं, त्यांनी त्यांना निर्णय घेऊ दिले नाही, असं जरांगे पाटलांचं या ठिकाणी ठाम मत आहे. एवढंही त्यांनी सांगितलं की एकनाथराव शिंदे प्रामाणिकपणे काम करत होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काम करू दिलं नाही, हा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केलेला आहे. आज विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्री सुद्धा तेच आहेत आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथराव शिंदे यांना आपल्या सोबत घेतलेले त्यांचा गट आहे आणि दुसरा शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांना आणि त्यांच्या गटाला आपल्यासोबत फडणवीस यांनी घेतलेला आहे. एकंदरीत 2 पक्ष फोडून सरकार स्थापन केलेले देवेंद्र फडणवीस आज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाकडे कशा पद्धतीनं ते काम करतायत, कशा पद्धतीनं पाहतायत हे बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आज जरांगे पाटील कोट्यवधीचा जनसमुदाय घेऊन मुंबईमध्ये आले, ते आंदोलन करतायत आणि त्यांच्या मागण्या या सरकारपर्यंत आज नाही ते गेल्या 2 वर्षापासून ते त्या ठिकाणी मांडतायत. आणि ह्या ज्या काही मागण्या आहेत या राज्य सरकारला माहिती आहेत, फडणवीस सरकारला माहिती आहेत, परंतु त्या संदर्भात ज्यावेळेस ते मुंबईला मी आंदोलन करायला येतोय 27 तारखेला असं 4 महिन्यापासून सांगतायत, त्याच वेळेस राज्य सरकारनं आपलं शिष्टमंडळ पाठवणं गरजेचं होतं किंवा या मधल्या 15 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सुद्धा शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. त्यांना जे काही राज्य सरकारकडून देण्यात जाईल किंवा देऊ शकाल हे तिथं जाऊन सांगणं गरजेचं होतं. त्यांना मुंबईपर्यंत येणं रोखणं सुद्धा गरजेचं होतं. कारण गणेश उत्सव आहे, मोठी संख्या मुंबईमध्ये आहे आणि जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येणार म्हणजे ते काही एकटे दुकटे नाही, हजारोनं नाही, लाखोनं कोट्यवधीच्या संख्येने येणार हे सरकारला माहीत असायला हवं होतं. आज ते त्या ठिकाणी येऊन पोहोचलेत आणि इथं देवेंद्र फडणवीस हे मोठे अडचणीत आलेले आहेत. आणि दुसरा भाग असा आहे की त्यांचे सहकारी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आता खिंडीत अडवलंय अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाची मागणी ते करतात. त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे काही मंत्री आणि आमदार हे जरांगे पाटलांच्या स्टेजवर जात आहेत, त्यांना त्या ठिकाणी थेट पाठिंबा देत आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं की मंत्री असलेले शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्यांची योग्य आहे, सरकार सकारात्मक आहे, आम्ही ती भूमिका घेऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि एवढंच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी सातत्यानं सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण सुद्धा दिलेले असं सुद्धा शंभूराजे देसाई यांनी या ठिकाणी सांगितलंय. दुसरा भाग असा आहे की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत जे की माजी मंत्री आहेत, माजी आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा थेट मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी समाज बांधव म्हणून म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणून म्हणा ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. तिसरे याच्यामध्ये आहेत आमदार अमोल खताळ हे सुद्धा या ठिकाणी जरांगे पाटलांच्या आंदोलन त्यांनी पाठिंबा दिलाय. मला आवर्जून आपल्याला सांगायचं की तानाजी सावंत किंवा शंभूराजे देसाई आणि अमोल खताळ एवढेच नाही तर एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे मग त्या ठिकाणी उदय सामंत असतील जे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल पत्रकार परिषदेमध्ये होते, त्यांचा सुद्धा या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. कारण त्यांनी वेळोवेळी आंतरवाली सराटी असेल किंवा शहागड असेल या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, त्यांचं मत त्या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी असताना एकनाथराव शिंदे यांच्याच गटाचे सरनाईक जे की मंत्री आहेत
हे सुद्धा जरांगे पाटलांना लातूरमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे आमदार आणि मंत्री आहेत ते जरांगे पाटलांना भेटतात, पाठिंबा देत आहेत, त्यांची भूमिका समजून घेत आहेत. एकनाथराव शिंदे यांना विचारल्याशिवाय हे आमदार अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतात का? अजिबात घेऊ शकत नाही. पक्षप्रमुखाचा जो आदेश असेल त्याच पद्धतीने हे नेते भूमिका घेत असतात. दुसरा भाग असा आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये आहे, परंतु त्यांचे सुद्धा आमदार आज जरांगे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा देताना दिसत आहेत, त्यांच्या स्टेजवर जाताना दिसत आहेत. यामध्ये मंत्री असलेले माणिकराव कोकाटे जे की नाशिकचे आहेत, त्यांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेला आणि आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपण सुद्धा आझाद मैदानावर त्या ठिकाणी जाणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. दुसरे माजलगावचे आमदार, बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी थेट पाठिंबा जरांगे पाटलांना दिलाय. स्वतःही त्या आंदोलनामध्ये ते सहभागी झालेत आणि स्टेजवर जाऊन त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. तिसरे पाथरीचे आमदार राजेश विटेकर हे सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत. वसमतचे आमदार राजू नवघरे हे अजित पवार गटाचे आहेत, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत सांगण्याचं या ठिकाणी कारण असं आहे की एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे दोघांचे पक्ष हे सत्तेमध्ये सहभागी आहेत, परंतु दोघांचेही आमदार हे जरांगे पाटलांच्या स्टेजवर जात आहेत, त्यांना मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ असा की आमची भूमिका जरांगे पाटलांच्या सोबत आहे. मग भारतीय जनता पार्टी यांचे आमदार का नाहीत? देवेंद्र फडणवीस हे का भूमिका घेत नाहीत? म्हणजेच ह्या दोघांनी सुद्धा असं दाखवून दिलंय की आमचं मत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात आहे, पण देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, त्याला आम्ही काय करावं अशाच पद्धतीची भूमिका या टीकेतून स्पष्ट होते. कारण तिघांचं सरकार आहे आणि दोघांच्या पक्षातले आमदार लोकप्रतिनिधी जरांगे पाटलांच्या स्टेजवर जाऊन पाठिंबा देत आहेत. म्हणजे याचा अर्थ राहिला तिसरा आणि ते म्हणजे आहे देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी. त्यांच्या पक्षाचा मात्र कोणी आमदार असेल, कोणी मंत्री असेल, हा जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी गेलेला नाहीये, त्यांना भेटायला गेलेलं नाही. केवळ बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस हे एकमेव जरांगे पाटलांना पहिल्या दिवशी रात्री जाऊन भेटलेले आहेत. आणि मी सरकारच्या वतीनं आलो नाही तर जरांगे पाटलांना समाज प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी भेटण्यासाठी आलोय असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे आणि आंदोलकांची संख्या आणि भावना जर विचार केला तर राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन या आंदोलनाच्या संदर्भात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे अशी अपेक्षा सुद्धा सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे. आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये याचा जास्त उद्रेक आहे आरक्षणाचा आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातले सगळेच लोकप्रतिनिधी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत असं सुद्धा सुरेश धस यांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणजेच ते भाजपचे आमदार म्हणून या ठिकाणी आलेले नाहीत हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. उलट देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांनी, अनेक मंत्र्यांनी हे जरांगे पाटलांना विरोध केलेला आहे, त्यांच्याविषयी आकस व्यक्त केलेला आहे, त्यांच्याविषयी रोकटोक आणि आक्रमकपणे त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये संताप झालेला आहे. मंत्री असलेले नितेश राणे असतील, आमदार असलेल्या चित्रा वाघ असतील किंवा प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, यांनी तर बॅनर लावलेत मुंबईमध्ये. याही पुढे जाऊन ज्यांना भारतीय जनता पार्टीचा आश्रय मिळतो, साथ मिळते, ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे तर कोर्टामध्ये जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमांवर बोलून मराठा आंदोलकांना चीड कशी निर्माण होईल यासाठीच भाजपचे प्रतिनिधी प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. हे अत्यंत चुकीचं घडत आहे. कदाचित हे जनतेच्या आणि भाजपच्या दृष्टीने चुकीचं घडत असेल, परंतु या ठिकाणी एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांना खिंडीत गाठलंय, त्यांची मोठी अडचण केली या ठिकाणी स्पष्ट होत आहे. म्हणजेच एकंदरीत महायुतीला फोडण्यामध्ये किंवा महायुतीमध्ये गडबाजी करण्यात जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक यशस्वी झाले हे या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगायचं आहे. दुसरा भाग असा आहे की आज मराठा आंदोलकांना साथ देण्यासाठी या आमदारांना किंवा लोकप्रतिनिधींना जाण्याची गरज का पडली हा प्रश्न सुद्धा सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारखा आहे, देवेंद्र फडणवीसांनी विचार करण्यासारखा आहे. कारण आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदार असेल किंवा लोकसभेचा मतदारसंघ असेल, या ठिकाणी मराठा समाजाची मोठी संख्या आहे आणि ती जरांगे पाटलांच्या शब्दावर मतदान करेल अशी भावना, अशी जी काही हे वातावरण आहे हे नेमकं असं तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं लोकसभेला दणका बसलेला आहे, विधानसभेला अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळे आपण निवडून आलो हे त्या आमदारांना, लोकप्रतिनिधींना माहिती आहे. परंतु या पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या 29च्या विधानसभेच्या निवडणुका असतील, जरांगे पाटीलची भूमिका घेतील, तोच मराठा समाज भूमिका घेईल आणि मग मात्र जर मतदान आपल्या विरोधात गेलं तर पुन्हा आपण निवडून येऊ शकत नाही. सरकार बदलल, सरकार पुन्हा येईल हा भाग वेगळा, पण आपणच जर पडलो किंवा आपण जर पुन्हा निवडून नाही आलो तर आपल्या राजकारणाला खीळ बसेल, आपल्या राजकारणाची वाट लागेल हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे. त्यामुळे सगळ्या पक्षाचे
आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजी, माजी आणि भावी हे सगळेच्या सगळे जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये उपस्थिती लावतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. एकंदरीत आजचं चित्र एवढंच आहे की जरांगे पाटील हे महायुतीमध्ये खीळ बसवायला किंवा त्यांची विस्कळीत घडी करायला हे यशस्वी ठरलेले आहेत. मराठा आंदोलकांमुळे महायुतीला हादरा बसलेला आहे आणि एकनाथराव शिंदे, अजित पवारांचे जे काही आमदार लोकप्रतिनिधी आहेत हे जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत, सत्तेच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. इथंच देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, खिंडीत अडकवण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांच्या गटांनी केलाय, हे मात्र या ठिकाणी मला स्पष्ट सांगायचंय. आजही जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं सकारात्मक जर भूमिका घेतली नाही तर भविष्यात मात्र याचा मोठा फटका हा भारतीय जनता पार्टीलाच बसेल, हे मी आवर्जून या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. जी माहिती, जी घटना मला आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटलं, त्यात माझं मत मी व्यक्त करून तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जी माहिती दिली ती योग्य आहे का? जर असेल तर या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात, म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या असतात. ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला लोकप्रबोधनाच्या कार्यामध्ये सहकार्य करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, ही विनंती. आणि पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन मी आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.